मम्मी पण आमची व्लॉगिंग करायला लागली. श्वेताला तर काही जमतच नाही, त्यामुळं मम्मी मी नेहमीप्रमाणे लेट उठलेलो आहे. आज हॉलिडे दिलं त्यामुळं ते कामं चालू आहेत. मी आता चाललो आवरायला. आता माझा दिवस सुरू झालेला आहे. पूजापाठ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता जेवणाचा टाईम आलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे कडधान्य आणि शिवांसाठी हे माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी आणि भाकरी, तर असं आपलं बेत आहे. माझेच व्हिडिओ बघायचं चालू आहे बाहेर. मम्मी पहिल्यांदाच बघती आणि नावं ठेवती, जशी सगळीच भारतीय आई काही नाही काहीतरी नावं ठेवत असते, चांगल्यासाठी ठेवते. बघा वातावरण आणि त्याचे डोंगर दिसते ना, त्या डोंगरात आज माझा जायचा प्लॅन आहे. पण बघूया आता किती वाजले आहेत, माझं कधी आवरून होते त्याच्यावरती जायचं का नाही जायचं. ते गेलो तर तुम्हाला दिसेलच. चला मित्रांनो, थोडंसं तुम्हाला फिरवून आणतो. थोडंसं आपल्या एरियामध्ये फिरू आणि दर्शन घेऊ भोलेबाबांचं आणि दत्तगुरूंचं. कारण आज आपण फुल पॉवरमध्ये, रोजच फुल पॉवरमध्ये असतो, पण आज जरा एक्स्ट्रा लेवलची पॉवर आहे. कारण आज आहे गुरुवार आणि तसं तर मला नारायणपूरला जायचं होतं, पण विषय असा आहे की नारायणपूर जवळच आहे. तसं जवळ म्हणलं तरी 20 किलोमीटर आहे, पण थोडंसं लेट झालेलं आहे आता. त्यामुळं इथं एक चतुर्मुख महादेवाचं मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. वातावरण पण पक्षी उडून गेला. वातावरण पण तिथलं एक नंबर आहे. तुम्हाला सगळं तिथे गेल्यावर दाखवतो, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा पुढं. आता 3 गाड्या आहेत ॲक्च्युली. भावानी मम्मीची गाडी नेली आहे. आता पेट्रोल याच्यामध्ये असेल जास्त, म्हणजे जाऊन येण्यापुरतं आणि हायवेला पंपावर जाण्यापुरतं ती गाडी आपण न्यायची. पहिल्यांदा आपला पॅन्थरची भावी बघू. याच्यात किती एक कांडी दिसते, ती पण चमकती. देसी तरीका यूज करू आपण, हलवून बघू. ह्याच्यात तर कमी दिसते. आपल्या ज्युपिटरमध्ये बघूया किती. ज्युपिटरमध्ये पण तेवढंच आहे ऑलमोस्ट. काय वाटते कुठली नेली पाहिजे. आता विषय काय आहे, आपल्या हेल्मेटचं सेटिंग जी आहे मोटो व्लॉगिंगची, ती R15 प्रमाणे. R15 न्यू संपणार नाही पेट्रोल, काही विषय नाही. बाहेरपर्यंत काय वाटलंच मला तर पेट्रोल भरून जाऊ आपण. जायचं ठरलं आहे तर नीट जायचं, ठीक आहे ना. आता मी तुम्हाला भेटतो मोटो व्लॉगिंगच्या सेटअपवरती. आलात गाडीवर, चला आता दर्शनाला जाऊया. ही जी कांडी आहे ना आपली, पेट्रोलची जी चमकती ती जर का मेन रोडला जास्तोपर्यंत बंद नाही झाली तर पहिल्यांदा पेट्रोल भरायला जायचं आणि त्यानंतर ना देवाला जायचं. आणि जर का बंद झाली तर मग डायरेक्ट देवाला जायचं. कारण विषय काय, रिस्क घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे सध्या आपण. कारण घरी कोण नाही आहे, मला रेस्क्यू करायला येण्यासाठी कोण नाही आहे. भाऊ आणि पप्पा दोघं जॉबला आहेत. त्यामुळं रिस्क घ्यायची नाही. आणि त्या रोडला जास्त गर्दी नसती. कांडी चमकायची काय बंद झालेली नाही मित्र. त्यामुळं आपल्याला थोडंसं लांब जावं लागणार आहे पेट्रोल भरायला. काय जास्त यूजमध्ये नसतात ना गाड्या, त्यामुळं पेट्रोलचं काय अंदाज नसते भरायचा नाही भरायचा. चायच बाहेर जाईल तेवढं पुरतं भरायचं आणि यायचं, असा विषय असतो माझा. आलेले आपले पेट्रोल पंप जवळच आहे म्हणून नशीब. तसं लांब असतं तर आपण पेट्रोल पण जास्त भरून ठेवलं असतं का गाडीमध्ये. पण
जवळच असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे. कुठं आहेत साहेब? दोन्ही पंपावर नाही आहेत. आले 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 मालक. 210 रुपयाचं पेट्रोल टाकून घेऊ. 2 लिटर टाकले. काय आता देवाला जाऊन आलो की शनिवारपर्यंत गाडी घरीच असणार आहे. शनिवारी जायचं आहे बाहेर, पण आता कुठली गाडी घेऊन जातो आहे काय माहिती. मला वाटते त्या दिवशीच बघू आपण कुठली न्यायची तरी. तुम्ही जर का पुण्यातनं सिटीतनं म्हणजे सिटीतनं म्हणण्यापेक्षा तुम्ही जर का सिंहगड रोडच्या जवळपासनं कुठनं येत असाल ना या मंदिराला, आता व्हिडिओ बघितल्यावर यायची इच्छा झाली तुमची या मंदिराला, तर खेड शिवापूरला यायचं. खेड शिवापूरला आल्यावरती कंदील हॉटेल लागतं. तिकडनं पुणे सासवड लिंक रोड विचारायचं कोणाला पण. त्या रोडने सरळ जर का सरळ यावं लागेल तुम्हाला आतमध्ये. महाराष्ट्र रोड तुम्हाला दिसायला चालू होतील. पावसाळ्यात आला तर अजून निसर्गरम्य वातावरण असणार आहे इथं. आत्ता जरा वाढले, थोडे दिवस चालू होईल. गुगल मॅपवरची लिंक देईल मी तुम्हाला त्या मंदिराची, त्यामुळं काय टेन्शनच नाही. गुगल मॅपला टाकून आला तरी चालते. हाच तो डोंगर आहे जो मी तुम्हाला माझ्या घराच्या किचनमधनं दाखवत असतो. अजून थोडे दिवस थांबा, पावसाळा चालू होऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो माझ्या. तर या डोंगरातनं जावं लागतं. इथं घाट आहे, त्या घाटाला मर्याई घाट असं नाव आहे. मर्याई घाट असं नाव का पडलं त्या घाटाला, त्याचा अंदाज तुम्हाला काही लोकांना आलाच असेल. ज्यांना देवी देवतांबद्दल जास्त माहिती आहे त्यांना आला असेल अंदाज की मर्याई घाट का म्हणत असते. हे कारण आहे मर्याई घाट नाव पाडायचं. मर्याई माताचं मंदिर आहे इथं, त्यामुळं नाव मर्याई घाट पडलं आहे. आता इथून पुढे गेला ना तुम्ही सरळ की लेफ्ट साईडला एक छोटंसं दुकान लागतं. ऊसाचं गुराळ वगैरे आहे तिथं. तिकडनं लेफ्ट साईडला आतमध्ये वळायचं. बोर्ड पण लिहिलेलं आहे तिथं, चतुर्मुख महादेव मंदिर. इकडनं आतमध्ये वळला की सरळ जायचं, कुठंच वळायचं नाही. डायरेक्ट महादेवाचं मंदिर तुम्हाला डोंगरावर दिसायला चालू होतं. हे समोरचं मंदिर चतुर्मुख महादेव मंदिर. आणि इथं महाशिवरात्रीत लई गर्दी असते. आणि इथं समोरनं रोड दिसतोय का, समोर एक रोड आहे, समोर रोड दिसतोय ना, तो सिटीतनं येतो, म्हणजे कात्रजच्या साईडने येतो. आणि हे बघा समोर खूप भारी. आता दुपारचा टाईम आहे त्यामुळं ऊन जरा जास्त आहे. संध्याकाळी वातावरण एवढं भारी असतं, म्हणजे आत्ता पण वातावरण भारीच आहे, त्याचा काही विषय नाही, पण संध्याकाळी त्याच्याहून जास्त भारी असतं वातावरण. हेल्मेट आपलं लावलं असं फुल सिक्युरिटी, माईक तसंच आतमध्ये कोणाला कळणार नाही. आणि ते एवढं एकच दुकान आहे. आणि हां, हे जो रोड आहे ना तो कात्रजवरून येतो. आता रोड दाखवता येणार नाही मला, पुढं जावं लागेल. आणि इथं नवीन झाले आता विकायला, इथं चालू केले. गावातलीच माणसं बसतात विकायला. तसं इतर वेळेस काही जास्त गर्दी नसते, येऊन जाऊन माणसं असतात. आत्ता बघितलेलं तर तुम्ही मंदिर होतं आतमध्ये महादेवांचं. हे चतुर्मुख महादेवांचं मंदिर. आणि इथं गणपती बाप्पांची मूर्ती आहे, पण जे स्वयंभू महादेव आहेत इथं सगळ्यात पहिल्यांदा स्वयंभू महादेवांची पिंड आली होती. मग आतमध्ये मंदिर बनवलं गेलं. बोले बाबा, असा परिसर आहे.
कसं वाटलं मंदिर? दर्शन वगैरे घेतलं ना सगळ्यांनी, तर अशा शांत ठिकाणी यायचं असेल तुम्हाला आणि थोडंसं बसायचं पण असेल तर या मंदिरात तुम्ही येऊ शकता. आलेलो आहे आपण आपल्या घरी दर्शन घेऊन. गोटी गुलाबजाम आहेत का हे? हां काय कुठले गुलाबजाम? अंगूर गुलाबजाम. चला आपण जाऊन आराम करू. ह्यांच्या अंगूर गुलाबजाम होते. गाडीचं बोनेटला इस्त्री करतोय काय शिवांश? हा हे आजकालची पोरं एवढी हुशार झालीत ना, काही बघितलं तर लगेच शिकतात. त्यामुळं पोरांचं, लहान पोरं असतील घरात तर त्यांच्यासमोर जरासा नीट म्हणजे कळलं असेल तुम्हाला. मी काय जास्त एक्सप्लेन करणार नाही, सगळ्यांना माहिती असतं हो का नाही. मग ती श्वेता माझा भाऊ करतात ना इस्त्री, तसंच सेम करतोय. व्लॉग बघणं चालू आहे आणि आराम चालू आहे. शिफ्ट चालू असतोपर्यंत किती वाजले? 2:16 झालेत. अजून टाईम आहे. 3 वाजता माझा जॉब चालू होतो, तर भरपूर टाईम आहे. तर तोपर्यंत आराम चालू आहे. मंदिर कसं वाटलं? या कधी आलात तर कमेंट करा. ज्या दिवशी याचाल त्या दिवशी व्हिडिओ खाली. इच्छा झाली तुमची तर भेटू. हेल्मेट सगळं असंच ठेवलं आहे मी. तशी काय अडचण तर नाही आहे त्याची, पण सगळं जागेवर ठेवतो कारण आता आपल्या कामाचा टाईम झालेला आहे आणि आपल्याला आपलं बस्तान पण मांडायचं आहे. मित्रांनो, सपोर्ट कमी पडतो यार. कसं तुम्हाला सांगू सपोर्ट करा म्हणून, मला काही कळत नाही. शेवटी श्रींची इच्छा. काय आजचा मेनू? वाव, माझं ताट आहे काही. भात कधी देऊ? भात नको, नंतर मध्ये हो. कसला भात आहे? ते भेंडीचं आहे ना. आज दावत आहे, दावत. तिचा उपास आहे, तिचा उपास आहे आणि उपास हिचा सोडायचा आहे ना, त्यामुळं आज दावत आहे. आमचा उपास असले की शिळं पाकं काहीतरी भेटतं खायला. मला रस नको, रस नको, नको नको रस नको नको. चलो आ जाओ, खाना खाने को, खाना खाने को, खाना खाने को. हां दे ना दे. गुलाबजाम पण आहेत आज. तुम्ही दुपारी बघितलेच ना, घरात बनवलेले गुलाबजाम आहेत आज. बघूया कसे लागतात. किती यायला दिले? बस बस, कमी करू का मग? हां कर. 3 दे. दिसतंय का आजचं ताट? आज आहे फवाडी. पार्टी अशीच असती. व्हेज खायचं असतं त्यावेळेस. चला जेवतो, या जेवायला. राम राम. काम आता ऑलमोस्ट झालेलं आहे. दिवस पण ऑलमोस्ट संपलेला आहे. तर छान होता दिवस. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ कळवा. आवडली असेल तर लाईक करा. कोण बघणारे असतील असे व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि नवीनच असाल तुम्ही तर नक्कीच सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी समर्थ.